मला विसरायचं नाही आणि मीही तुला विसरणार नाही. आणि आपण दोघांनी या नव्या बाळाला विसरायचं नाही. चालेल? चालेल. वासंती वहिनी, बाळाला सांग दिनू काकांची खेळायची वेळ झाली आहे. असं सांगते. हा पार्वती वहिनी मला कधीच विसरली नाही. ती माझ्यासाठी परत आली. कदाचित काळालाच गरज वाटली असावी तिला आपल्यासाठी परत आणण्याची. पण मामा, ती परत येण्यामागे फक्त आपल्याला अज्ञात असलेला भूतकाळ कळावा एवढंच असेल. नाही, काही अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी ती आली आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, खात्री आहे मला. आणि तो चेहराही समोर येईल ज्याने काळाला आपल्या तालावर नाचवण्याचा प्रयत्न केला. पार्वती, आम्हाला माहिती आहे दुरावा, ओढ, विलंब आणि यानंतर होणारा क्लेश या गोष्टींचे अर्थ. हे लिहायला साधे शब्द असले तरी त्याचा अनुभव तू घेतेस आणि हा अनुभव घेताना तुझ्या मनाची काय अवस्था होत असेल याची कल्पनाही आम्हाला आहे. आम्ही खूप दूर आहोत वाड्यापासून,
पण तुझ्यापासून नाही. कधी कधी वाटतं झुगारून द्यावीत सगळी बंधनं आणि निघून यावं तुझ्याकडे. डोळ्यातून उघळणाऱ्या तुझ्या अश्रूंना स्वतःच्या हातांनी पुसावं. पण दिलेला शब्द आणि हाती घेतलेलं काम सोडून याची परवानगी आमचे संस्कार आम्हाला देत नाहीत. पण आता फार विलंब नाही सोसावा लागणार तुला पार्वती. पण जोवर व्यवधानांना पूर्ण विराम मिळत नाही तोवर आम्हाला येणं शक्य नाही. आम्ही तुला शब्द दिला होता, आता जाऊ ते शेवटचा. यानंतर भ्रमंती नाही. आम्ही तो शब्द पाळणार आहोत. आम्ही लवकरच परत येऊ. तोपर्यंत पार्वती, पार्वती, तुझ्या डोळ्यात अश्रू? कोणी काही बोललं का? नाही मामंजी ह्यांचं पत्र आलंय. काय सांगतेस? काय म्हणतोय तो? कुठे आहे? कसा आहे? कधी परत येणार आहे? मामंजी हे राजस्थानात आहेत. मित्रासोबत हे पत्र पाठवलंय. त्या पत्रावर पत्ता आहे का? त्याला ताबडतोब कळव. म्हणा अण्णा तुझी वाट पाहतायत. हात सोडून त्याची माफी मागितल्याशिवाय मला शांती नाही मिळायची. असशील तिथून परत ये म्हणाव. त्याला म्हणाव घरात कोड बातमी कळलीये. आता कोणाच्याही मनात कसलीही संदिग्धता नको, कटुता नको, क्लेश नको, भीती नको. लिहिते. आणि दिनू कुठे? मला त्याच्याशी बोलायचंय, खेळायचंय. महादेव केल्यापासून मित्रासारखं बोलायला त्याला कोणीच नाहीये. तीर्थरूप आहोत, मित्र होता येतं का बघतो. कटुता तर मनात राहणारच. एखाद्याच्या आयुष्याचं पोतेरं करायचं, घाव घालायचे आणि मग जखमेवर मलम लावत बसायचं. शास्त्र्यांची जुनी पद्धत आहे. जखम बरी होते पण खूण कायमची राहते. मला ज्यांनी जखमा दिल्या त्या शास्त्र्यांच्या घरी मी कधीही काहीही चांगलं होऊ देणार नाही. शास्त्र्यांच्या घरात वंशाचा दिवा मन प्रकाश पडलाय. आता यो प्रकाश पडतो कसा तेच बघतो. आता प्रकाश नाही, आता फकस्त अंधार पडणार शास्त्र्यांच्या घरात. महादेव शास्त्री यायचं होता नव, तो परत येणार, परत येणारच. तो परत वासंती, आता स्वतःची काळजी घे. वासंती, दूध घे. अगं बाई मामंजी, आपण का आणलं? मामंजी मला सांगायचं होतं, मी आणलं असतं. नाही, मुद्दामून आणलं. ही आनंदाची बातमी कळली. आता सोनबाईला काही कमी पडू देता नाही.
काही हवं नको जातीने बघायला हवं. मला नेहमी वाटतं शिक्षणात कशा पदव्या असतात तशा नात्यात सुद्धा पदव्या असतात. म्हणजे लहानपणी मुलगा असतो, सगळे त्याला अरे तुरे करत असतात. तरुणपणी बायको अहो म्हणते, पुढे मूल झाल्यावर वडील ही पदवी मिळते आणि नातू झाल्यावर सर्वोच्च पदवी आजोबा. मला आयुष्यात ही पदवी पहिल्यांदा तुझ्यामुळे मिळते म्हणून खूप खूप आनंद झालाय. तुम्ही असे मागे उभे का? अंगणात शतपावली घालायला निघालो होतो. नाही नाही, आता वासंती जवळ बसायचं, त्याची काळजी घ्यायची. महादेव होण्याआधी आम्हाला रात्र रात्र झोप यायची नाही. रात्रभर हिच्या उशाशी बसून असायचं. तुम्हीही आता वासंतीची काळजी घ्या. 2 जीवांची आहे ती आता. पार्वती, आता तुला 2 बाळांना सांभाळायचंय, कळतंय का? अगदी हौसेने सांभाळी. देवा, हा आनंदी आनंद घरात असाच ठेव. चला, आता झोपायला जायची वेळ झाली. अण्णा, आज तुम्ही शतपावली नाही घालणार? आज वासंतीनी घरात नवीन पाहुणा येणार ही गोड बातमी दिली. त्या आनंदात 4 घास पोटात जास्तीच गेले. पण तरीही आज आम्ही शतपावली करणार नाही. आज आम्ही स्वप्नरंजन करणार. बाळाला आम्ही खेळवतो, त्याच्या दुडदुडू पावलांच्या मागे आम्ही चालतो, त्याचं बोट धरून आम्ही त्याला चालवत नेतो. ही स्वप्न दिसतायत आमच्या डोळ्यासमोर. तेव्हा आज आम्ही ही स्वप्न बघत बसणार. म्हणून आता कसलाच व्यत्यय नको. बहिणी, मामनजी किती बदललेत नाही? अण्णांना इतकं उत्साहात बोलताना याआधी मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. सगळं श्रेय येणाऱ्या बाळाला आहे वासंती. बाळ येणार ही बातमी कळल्यावरच मामनजी एवढे बदलले, तर बाळ येईल तेव्हा काय होईल विचार कर. अण्णांच्या डोळ्यातला हा आनंद पाहायला महादेव दादा कधी एकदा घरी येतोय असं झालंय मला. कोण खुडबुड खुडबुड करते? अण्णा, मी चुकलं माझं. विनोबा, या 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 इकडे. नाही, नको. अहो या, आम्ही रागावणार नाही, मारणार सुद्धा नाही. या इकडे बसा. बसू? अहो या, बसा जवळ इकडे या. बघू
या या बसा. काय झोप येत नाही तुम्हाला? नाही ना, बाळ आल्यावर काय करायचं हाच डोक्यात विचार चालू होता. मग द्या बघू टाळी. आमचं सुद्धा असंच होत. हो ना. अण्णा, एक विचारू? बोला. आम्ही दोघं काका होणार हे समजल्यावर महादेव दादाला किती आनंद होईल ना. हो बळ, त्याच्या डोळ्यातला आनंद मला डोळे भरून पाहायचा आहे. तुम्हाला त्याची आठवण येते? खूप खूप आठवण येते त्याची. अण्णा, रडू नका, तो लवकर परत येईल. मी वाड्याच्या अंगणात उभा असतो ना, त्याचा आकाशातून येणारा उडता घोडा बघत. अण्णा, महादेव दादा आल्यावर तुम्ही त्याला रागवणार नाही ना? नाही बाळा, एका शब्दानेही नाही. मग तुम्हाला एक गंमत सांगू? कोणती? अरे बाप्पा,